सावता बाबांच्या जीवनातला फार गोड प्रसंग आहे बघा। सावता बाबांनी आपल्या जीवनामध्ये अखंड भक्तीचा मळा फुलवला। प्रत्येक पिकामध्ये देव पाहिला, अखंड आपलं आयुष्य भगवंताच्या भजनाकरता वाहून घेतलं, नामचिंतनाकरता वाहून घेतलं। आणि आता त्यांचा निर्वाणीचा काळ जवळ आला। माई बापांनो, ज्या वेळेला सावता बाबांच्या निर्वाणीचा काळ जवळ येतो ना, रोजच्या कीर्तनामध्ये सावता बाबा आता निर्वाणीचे अभंग म्हणू लागले, निर्वाणीच्या अभंगावरती कीर्तन करू लागले। आणि मग पांडुरंग परमात्म्याच्या लक्षात आलं, आता माझ्या सावत्याचा काळ जवळ आलाय, आता माझा सावता जाणार आहे। सावता बाबांचा निर्वाणीचा काळ ज्या वेळेला जवळ आला हे लक्षात आलं, पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून खाली उडी टाकली आणि सावता बाबांच्या समाधी करता जाण्याकरता निघाले। रुक्मिणी आईसाहेब आडव्या झाल्या। रुक्मिणी आईसाहेब विचारतायत, कुठे निघाला? सांगितलं, माझा एक भक्तही ना, माझा एक संतही ना समाधीस्थ होणार आहे, त्याचा निर्वाणीचा काळ जवळ आलाय आणि मला त्याच्या समाधी करता गेलं पाहिजे। समाधी करता गेलं पाहिजे म्हटल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, तोच का सावता ज्यानं तुम्हाला हृदयामध्ये लपण्याकरता जागा दिली? हो ग, तोच सावता। अहो मग इतका मोठा अधिकार ज्या संतांचा, इतका मोठा अधिकार ज्या भक्ताचा आहे, मलाही त्यांना पाहायचंय, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार। आणि रुक्मिणी आईसाहेब आणि सावता बाबा दोघे जण निघाले कुठं? अरण गावाला। मजल दर मजल करत अरण गावापर्यंत पोहोचले। पण ज्या वेळेला ही बातमी अखंड महाराष्ट्रापर्यंत पोहोचली ना, की सावता बाबांच्या समाधी करता जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरवरून अरण गावाला आलाय, त्यावेळेला सगळे संत त्या ठिकाणी एकत्र येण्याकरता निघाले। सगळ्या संतांनी त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये जात असताना यावं। ज्ञानोबराय येत आहेत, चितकला मुक्ताबाई, सोपान काका, गोरोबा काका, चोखा महाराज, सगळ्या संतांची मंडळी त्या ठिकाणी एकत्र झाली। आणि सगळे संत त्या ठिकाणी आल्यानंतर आता भावविवर होते सगळ्या संतांना। सुखाचा निदान असणारा सावता समाधीस्थ होणार आहे, लक्षात आलं जगाच्या बापाच्या। सावता बाबांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं पांडुरंग परमात्म्याचं। पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आणि पांडुरंग परमात्म्याला सावता बाबा म्हणतायत, देवा अहो तुम्ही कशा करता आलात? माझ्या निर्वाणीला तुम्ही यावं असा माझा अधिकारही इतका मोठा नाही हो, आणि मी तुम्हाला बोलवणारही नव्हतो। अहो आमचा अवतार आता संपत आलाय, आमचं कार्यच याच्या करताय, आम्ही अवताराला यावं, समाजाचं कल्याण करावं, जड जीवनाचा उद्धार करावा, आणि आमचं कार्य संपलं की आमचं जीवन आम्ही व्यथित करावं, हा अवतार थांबवावा। तुम्ही नसते आले तरी चाललं असतं ना, जगाच्या बापाला म्हणावं। आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन सगळ्या संतांना नमस्कार करून सावता बाबा समाधी अवस्थेमध्ये जाण्याकरता, स्थानापन्न होण्याकरता निघाले। स्थानापन्न होण्याकरता, समाधी अवस्थेमध्ये जाण्याकरता त्या ठिकाणी बसले। बसल्यानंतर सावता बाबांना आता मळा दिसत नाही, सावता बाबांना आता कांदे दिसत नाही, मळ्यातली भाजी दिसत नाही, जनाबाईची आठवण येत नाही, आता लेकीची नांगूची आठवण येत नाही। सावता बाबांना आता फक्त निर्गुण निराकार असणारा तो पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये विलीन झाले सावता बाबा। गोड असं भजन त्यांनी समाधी अवस्थेमध्ये जात असताना चालू केलं। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। गोड असं भजन सावता बाबांचं चालू झालंय माई बापा। आणि त्या भजनामध्ये आता सगळे संत मंडळी, सगळे भक्त मंडळी विलीन झालेले, आणि विलीन झालेले असताना पांडुरंग परमात्म्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या। पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब विचारतायत, देवा संपूर्ण आयुष्य गेलं, आयुष्यात तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही हो, तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता आलंय? त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यानं सांगावं, अगं रुक्मिणी, जगाच्या पाठीवरती असा एकमेव माझा भक्त होऊन गेला ग, जो भक्त, ज्या भक्तानं माझ्या भेटी करता यावं असं मला कधीच वाटलं नाही। उलट मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण झाली ना, या विटेवरती उभा राहून मला जेव्हा जेव्हा कंटाळा आला ना, तेव्हा तेव्हा मीच त्याच्या मळ्यात जायचो ग, आणि मीच त्याच्या मळ्यात काम करायचो। त्यानं माझं भजन करावं, रात्रंदिवस चिंतन करावं, त्याच्या मळ्यामध्ये मी दारे धरावे, असा माझा जीवाचा जिवलग सावता चाललाय ग।
अश्रू अनावर होत आहेत, मी कसं सावरू स्वतःला, नाही सावरू शकत. आणि पांडुरंग परमात्म्याला रुक्मिणी आईसाहेब म्हणतायत, आता सावरलं पाहिजे, स्वतःला सावरा, डोळे पुसा तुम्ही. आता सगळे अरणवासी त्या ठिकाणी भाऊक झालेले, जीवाचा जिवलग गोर गरिबांचा वाली सावता आता समाधिस्थ होणार. आता अरणवासी सगळे पोरगे होणार. अरे भर दिवसा 12 वाजता विजांचा कडकडाट व्हायला लागला, विजांचा गडगडाट व्हायला लागला, काळा कुट्ट अंधार त्या ठिकाणी पडला. का? ज्या वेळेला एखादा पुण्यवान महात्मा या जगाचा निरोप घेतो ना माई बापानो, या निसर्गाचं कालचक्र बदलतं, निसर्गाचं कालचक्र बदललं आणि अरणवासी सगळे भाऊक झाले. पण काशीबा गुरव सांगतायत, अरे ज्या वेळेला एखादा संत महात्मा या जगाचा निरोप घेतो ना, तेव्हा रडायचं नाही बरं का, कोणी आपले अश्रू गाळायचे नाही बरं का. कारण सावता बाबा सुद्धा जाताना आनंदात जातायत ना, मग त्यांना निरोप देत असताना आनंदात निरोप द्या, कोणी रडू नका, कोणाच्या डोळ्यात अश्रू नकोयत. अरे सावता बाबांनी भजन केलं ना जाताना, मग आपणही भजन करू. सगळ्या संतांनी नामघोष चालू केला. एकीकडे टाळांचा नाद होतो, एकीकडे मृदुंगाचा नाद होतोय, ब्रह्मनाद त्या अरण गावामध्ये आजच्या दिवशी होत होता. वयाचे 45 वर्ष जो महात्मा जगला आणि 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजच्या दिवशी जाण्याकरता निघाला. जात असताना पांडुरंग परमात्म्याच्या जवळ छोटीशी लाडकी लेक आली हो सावता बाबांची. आणि ती लाडकी लेक आज देवाचं दर्शन घेत नाही, आज देवाला नमस्कार करत नाही, आज देवाशी भांडते. ती नांगू म्हणते, देवा सगळ्या संतांनी तुमच्याकडे काहीतरी मागितलं हो, माझ्या बाबांना कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही ना, तरी सुद्धा आम्ही एवढे लहान असताना आमच्या बाबांना का तुम्ही घेऊन चालला. त्यावेळेला नांगूला सांगावं जगाच्या बापानं, अगं नांगू, आपलं कार्य संपल्यानंतर प्रत्येकाला या जगातून जावं लागतं ग, पण सांग ना तुला आजच्या दिवशी मी काय देऊ, तुला जे पाहिजे ते मी देतो, तुला मुक्ती पाहिजे का मुक्ती देतो. त्यावेळेला ती नांगू सांगते, आणि देवाकडे मागत असताना सुद्धा आपल्या बापाला मागावं, पण जगाच्या बापानं सांगावं, मी नाही देऊ शकत. नांगू, जी गोष्ट मी देऊ शकत नाही ती मागण्याचा हट्ट तू का करतेस नांगू. नाही ग, नाही देऊ शकत. आणि मग त्या नांगूला ब्रह्मज्ञान व्हावं याच्याकरता जगाच्या बापानं नांगूच्या मस्तकावरती हात ठेवला. क्षणात ब्रह्मज्ञान झालं, लक्षात आलं, अरे कार्य संपल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. तसं जाण्याकरता निघालेले आहेत माझे बाबा. नामघोष चालू झालाय, भजन त्या अरण गावामध्ये चालू आहे. त्या भजनामध्ये कधी सावतो बाबा समाधिस्थ झाले ना, कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण काशीबा गुरवाने त्या ठिकाणी आवाज दिला सगळ्यांना, अरणवासियांनो, सावता बाबा समाधिस्थ झालेले, पण आता कोणीही अश्रूचा बाण फुटू द्यायचा नाही, कोणी रडायचं नाही. सावता बाबा जसं भजन करत होते ना पांडुरंग परमात्म्याचं, तसंच भजन सर्वांनी करायचं. इथं बसलेल्या प्रत्येकानं सावता बाबांच्या या समाधी सोहळ्याकरता दोन्ही हात प्रत्येकानं वरती करायचे आणि गोड भजन आपल्याला करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा माझा. जय हो, माझा माझा क्या बात आहे. माझा विठ्ठलाचा, माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
जय.